नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आजच्या भागामध्ये आणि राही रंगोली चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत रोजच्यासाठी आणि झटपट होणाऱ्या छोट्या जागेतील डेली यूज 4 रांगोळ्या. चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया आपल्या आजच्या रांगोळीच्या भागाला. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने 2 डॉट्स टाकून घेतले. अगदीच तुम्ही हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने डॉट्स देऊन घेऊ शकता आणि झाकणाच्या साहाय्याने थोडेसे ते प्रेस करून बरोबर स्वामी चरण पादुका रांगोळी आपण काढणार आहोत. आणि बरोबर मध्ये लाईट असा ब्लॅक कलरने 2 डॉट्स देऊन घेतले आणि बाजूलाच एक व्हाईट कलरचा डॉट्स देऊन काळीच्या साहाय्याने बरोबर एक फूल बनवून घेणार आहोत. तर बघू शकता काळीच्या साहाय्याने आतल्या बाजूला फ्लावरच्या पाकळ्या ओढून बरोबर शेप तयार केलेला आहे आणि लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून घेतला. बरोबर फुलाच्या मध्ये एक रेड कलरचा डॉट्स देऊन घेणार आहोत आणि सर्व फुले आपण फांदीच्या जसे की फांदी काढले असे जॉईंट करून घेतले आणि अगदीच फांदीवरती छोटी छोटी अशी पाने आणि तुरासुद्धा काढून घेतला. तर बघू शकता गुरुवार निमित्त ही छोटीशी स्वामी चरण पादुका आपण काढलेली आहे. तर नक्कीच ही रांगोळी तुम्ही मंदिरासमोर किंवा दरवाजासमोरही काढू शकता. अतिशय सुंदर आणि सोपी झटपट होणारी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा आणि कशी वाटली एक कमेंट करून जरूर सांगा. तर बघू शकता आपण फांदीवरती छोट्या छोट्या अशा कळ्या आणि व्हाईट कलरचे डॉट्स देऊन पानेसुद्धा काढून घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा कलर कॉम्बिनेशन करू शकता किंवा फक्त व्हाईट कलरनेही रांगोळी सुंदर दिसते. तर बघा आपला रांगोळीचा सुंदर असा फायनल लुक तयार झालेला आहे. अगदीच खाली छोटीशी जागा होती तिथे आपण एक स्वस्तिकसुद्धा काढून घेतलेले आहेत आणि स्वस्तिकच्या मध्ये येलो आणि रेड असे डॉट्स देऊन घेतले. तर बघा आपला हा फायनल लुक तयार झाला. बघूया 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने क्रॉस अशा 2 रेषा मारून घेतल्या आणि बरोबर दोन्ही बाजूने एक तुऱ्या टाईप किंवा एस टाईप राऊंड शेप असा आकार बनवून घेतला आणि दोन्ही टोकांवरती आपण छोटी छोटी अशी फुलाच्या पाकळ्या आणि एक फूल तयार करून घेतले आणि बाजूच्या दोन्ही बाजूनी ते जॉईंट करून एक रेषा मारून घेतलेली आहे आणि बरोबर मध्ये सुद्धा आपण एक पान असं काढून घेतलेले आहे. फुलामध्ये सुद्धा आपण लाईट असा ऑरेंज कलर स्प्रेड केला. रेषांच्याच वरती सुद्धा आपण एक रेड आणि येलो असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट्स देऊन घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच पटकन सोपी अशी ही आपली डेली यूज रांगोळी आहे. अगदीच वेळ नसेल आणि झटपट काढायची आहे तर ही फ्री हँड रांगोळी काढू शकता. रेषेच्या दोन्ही बाजूला आपण ब्ल्यू कलरचे डॉट्स देऊन घेतले आणि फुलाच्या मध्ये आणि वरती सुद्धा छोट्या छोट्या अशा कळ्या देऊन येलो कलरचे डॉट्स दिलेले आहेत. तर बघू शकता अगदीच पटकन आणि सोपी असा आपला हा फायनल लुक तयार झाला. तर बघूया पुढची रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने 4 डॉट्स देऊन घेतले बरोबर समान अंतरावर आणि ते आपण एक चौकोनमध्ये जॉईन करणार आहोत. तर बघू शकता 4ही डॉट्स आपण जॉईन करून घेतले. बरोबर काडीच्या साहाय्याने ते आपण सेट करून घेणार आहोत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बघा चौकोनाच्या 4ही बाजूला आपण बॉटलच्या साहाय्याने एक केंद्रवर्तुळ टाईप राऊंड असा शेप बनवून घेतला आणि अगदीच
चारी टोकांच्या बाजूला आपण एक एक पानाचा असा शेप तयार करून घेणार आहोत. अगदीच सोप्या पद्धतीने असं अलगद आपल्याला पाने काढून घ्यायची आहेत. बरोबर ते आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने सेट करून घेतली आणि मध्ये आपण एक येल्लो आणि रेड असा कॉम्बिनेशन डॉट्स दिलेला आहे. तर बघा हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आणि छान असा लूक येतो. आणि बाजूलाच जी रिकामी जागा आहे तिथे आपण 2-2 अशा रेषा मारून त्यावरती छोटी छोटी असे डॉट्स देऊन घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला कंप्लीट करायची आहे. आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून नक्कीच सांगा. तुमची एक कमेंटने सुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि तुमचे धन्यवाद करण्याची संधी मिळते. त्यामुळे एक कमेंट जरूर करा. तर बघू शकता आपण पानांमध्ये सुद्धा लाईट असा पोपटी आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन कलर स्प्रेड करून घेणार आहोत. आणि अगदीच ज्या बाजूला छोट्या छोट्या रेषा काढल्या होत्या त्यावरती सुद्धा रेड आणि येल्लो अशी कॉम्बिनेशन डॉट्स देऊन घेतलेली आहेत. तर बघा अगदीच झटपट आणि छोट्याशा जागेतील ही रांगोळी आहे. तर आपला हा फायनल लूक रेडी झालेला आहे. आता बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण 4 डॉट्स देऊन ते बरोबर एक फुलाच्या पाकळी टाईप जॉईंट करून घेतले. आणि चारी बाजूने एक एक रेषा मारून त्यावरती व्हाईट कलरचे छोटी छोटी अशी डॉट्स पाना टाईप देऊन घेतले. रेषेच्या चारी टोकांना एक एक व्हाईट कलरचा डॉट्स देऊन घेणार आहोत. आणि अगदीच ते एक कळीप्रमाणे काडीने एक शेप तयार करून घेतला. आणि पाकळ्यांच्या मध्ये सुद्धा आपण 2-2 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट्स देऊन एक फूल तयार केले. तिथे एक एक येल्लो कलरचा डॉट्स देऊन बरोबर मध्ये सुद्धा रेड कलरचा डॉट्स देऊन घेतलेला आहे. तर अगदीच सोपी आणि झटपट होणारी ही डेली यूज रांगोळी आहे. मंदिरासमोर किंवा उंबऱ्यासमोर काढण्यासाठी बेस्ट आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आणि आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून जरूर सांगा. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा हा चारही बाजूने आपण रेषा मारून घेतलेल्या आहेत. आणि त्यावरतीच एक ग्रीन कलरचा डॉट्स देऊन घेतला. आणि अगदीच वरती आपण येल्लो कलरचा डॉट दिलेला आहे. आजचा भाग संपूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.